आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि झणझणीत असा मस्त नाश्ता. तो काय तर तो आहे तिखट शिरा म्हणजेच उपीट. आमच्याकडे याला उपीट किंवा उपमा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते. तर सर्वात अगोदर काय करायचं, कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला जेवढा बनवायचा आहे तेवढा, आम्ही दोघं आहोत पण दोघांसाठी मी खूप थोडा शिरा बनवणार आहे आज, कारण आम्हाला जास्त काही नाश्त्याला भूक नव्हती. मग मी काय केलं, ज्या डब्यामध्ये मी शिरा ठेवला आहे त्याच डब्याच्या टोपणानं 1.5 टोपण इथे शिरा घेतला आहे आणि छान भाजत आहे. लाल होईपर्यंत, पूर्ण लाल होईपर्यंत शिरा भाजायचा. मला जास्त लाल झालेला शिराच आवडतो, जास्त पांढरा पांढरा नाही आवडत, म्हणून मी मस्त असा लाल शिरा भाजून घेणार आहे. पण त्यासाठी मी एक महत्त्वाच्या गोष्टीचा वापर करायचा आहे, तो म्हणजे काय काय वाटतं तुम्हाला काय असेल ते, म्हणजे तूप. आणि तूप घालून मस्त असा शिरा भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असा लाल शिरा भाजत आहे. आणि आता छान शिरा लाल झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच प्लेटमध्ये त्याच कढईमध्ये शिरा बनवायला सुरुवात करायची. तुम्ही इथे देखील शिरा बनवताना फोडणीसाठी देखील तुपाचाच वापर करू शकता, पण मला तूप नाही आवडत. जास्त तूप खाल्लं तर माझं चिडचिड होते, माझं डोकं दुखतं, म्हणून मी जास्त तूप नाही खात. म्हणून मग मी ते तेलाचीच फोडणी देत आहे. तर काय केलं, कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये घातलं खूप सारं तेल. खूप सारं नाही घातलं, थोडंच घातलं. तेल घातलं, त्यामध्ये घातलं जिरे मोहरी, छान तडतडू दिली. मग घातला लसण आणि लसण देखील छान परतवून दिला, हलकासा गुलाबी रंग येऊ दिला. मग घातला बारीक चिरलेला मोठ्या साईजचा एक कांदा. कांदा जास्त घालायचा, कारण उपीटमध्ये कांदा आणि कोथिंबीर असेल ना तर खूप छान लागतं. आणि आता छान अशी मिरची मी इथे घातलेली आहे. मला ती म्हणजे पोपटी कलरची मिरची असते ना, तर ती तिखट लागत नाही, म्हणून ती अजिबात नाही आवडत. मी कधीच ती मिरची घेऊन येत नाही. मी नेहमी ही काळ्या रंगाचीच मिरची घेऊन येत असते. म्हणजे मला ती तिखट जर असेल तरच काही पण खावंसं वाटतं. आणि मग काय मस्त असं तिखट इथे बनवण्यासाठी मस्त अशी काळी मिरची बारीक चिरून घातली आहे. तुम्ही त्याचा ठेचा बनवून देखील घालू शकता. आणि आता मी यामध्ये घातली कोथिंबीर, आणि कोथिंबीर देखील छान अशी परतवून घेतली. आणि कोथिंबीर परतली की मग यामध्ये घातलं आहे टोमॅटो. आणि टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि कांदा हे सगळं जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून मस्त असं परतवून देखील घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला मसाला घालायचा आहे. मसाला म्हणजे हळद घालायची आहे. आणि हळद घालून छान असं आपल्याला हे एकजीव करायचं आहे. दुसरा कुठलाही मसाला मी इथे वापरलेला नाही, कारण मिरची घातल्यामुळं फक्त मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर याचा स्वाद खूप म्हणजे खूप मस्त लागतो. आणि मग लगेच मी इथे आपण भाजून घेतलेला, लाल रंगावर भाजून घेतलेला शिरा यामध्ये घातला आहे. तुम्हाला वाटतं आहे का हा शिरा आहे, किती मी लाल केला आहे ना. खरंच मला लालच शिरा आवडतो खूप, म्हणजे पांढरा नाही आवडत, तो कच्चा लागतो. आणि छान असं आता भरपूर पाणी मी इथे घालणार आहे, पण त्याआधी छान ह्या भाज्यांमध्ये ह्या शिरा छान एकजीव करून घेते आणि मग पाणी घालते. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. जास्तही नाही घातलं, पण 1.5 ग्लास घातलं, कारण मला कमी पाण्यामध्ये शिजलेला जो रवा आहे तो नाही खावंसं वाटत, कारण त्याला चव एवढी छान नाही. जास्त पाण्यामध्ये जास्त वेळ शिजलेला रवा अप्रतिम लागतो, खरंच खूप छान. आणि खूप जास्तही वेळ याला लागत नाही. अगदी कमीत कमी वेळामध्ये, अगदी 5 ते 6 मिनिटात हा शिरा बनवून तयार होतो. आणि आता मी यामध्ये घालणार आहे मीठ, आणि मीठ घालून पुन्हा एकदा छान असं हे परतून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं आपलं ह्याला कोटिंग दिसत आहे. खरंच मला तरी वाटतंय खूप अफलातून झाला असेल. आता अजून तर खाल्ला नाही, खाऊन बघितला की मी तुम्हाला सांगते की कसा झाला होता शिरा. आणि छान असं तुम्ही पाहू शकता पाणी देखील कमी 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 होत होत आलेलं आहे. आणि संपूर्ण पाणी जे आहे तर ते आपल्याला जळून द्यायचं, म्हणजे आटून द्यायचं आहे पूर्ण पाणी. आणि फक्त रवा शिल्लक ठेवायचा आहे, शिजलेला मऊ लुसलुशीत रवा आपल्याला इथे ठेवायचा आहे. आणि
मी नेहमी अशा मस्त मस्त रेसिपीज अपलोड करत असते. मी नेहमीच जेवणाचे प्रकार बनवत होते, पण दोन जणांनी मला सजेस्ट केलं की ताई तू नेहमीच रेसिपीज टाकतेस, पण प्लीज नाश्त्याचे देखील काही प्रकार अपलोड करत जा. म्हणून मी नाश्त्याचे देखील प्रकार आता अपलोड करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. आपल्या चॅनलवर आपल्या रेसिपीज कशा असतात प्लीज एक कमेंट करून नक्की सांगत जा. तुमच्या एका कमेंटने आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. खरंच तुमच्या एका कमेंटची आम्ही खूप जास्त आतुरतेने वाट बघत असतो. त्यामुळे प्लीज एक कमेंट नक्की करत जा. आणि तुम्ही पाहू शकता आता यातलं पाणी जे आहे तर ते पाणी संपूर्ण आटून गेलेलं आहे. आणि आपला शिरा जो आहे तो काय अफलातून दिसत आहे आणि काय मऊ लुसलुशीत आपला हा शिरा झालेला आहे. आणि हा आहे ना तर तो लाईट नसल्यामुळं जरा जास्तच डार्क दिसतोय, पण काही हरकत नाही. हे लाईट मी तुम्हाला शेवटी क्लिप दाखवते. ओरिजिनल क्लिप जी आहे तर ती मी तुम्हाला शेवटी प्लेटमध्ये काढल्यानंतर दाखवणारच आहे. आणि मी प्रत्येक वेळेस ओरिजिनल क्लिप ज्या आहे तर त्या शेवटी दाखवतच असते. आणि डायरेक्ट मी आता खायला घेणार आहे. मस्त असा कांदा कापून घेते आणि तुम्ही पाहू शकता छान असा शिरा झालेला आहे. कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा. बाय बाय, भेटूयात उद्या.